Okay, so page 172, question number 2, everyone. Page 172, question number 2. Prepare two column cash book. Two column म्हणजे cash column, bank column. From the following transaction. बरोबर आहे. सो हा आपला फॉर्मॅट आहे टू कॉलम कॅश बुकचा. डेबिट क्रेडिट, डेबिट रिसिप्ट साईड, क्रेडिट पेमेंट साईड, डेट, त्यानंतर RN म्हणजे रिसिप्ट नोट, LF लेजर फोलिओ, कॅश कॉलम, बँक कॉलम. सेम राईट साईडला डेट, पेमेंट, वाउचर नंबर, लेजर फोलिओ, कॅश कॉलम, बँक कॉलम. ओके. आता क्वेश्चन बघा इकडे. ट्रान्झॅक्शन फॉर द इयर जुलै 2018. 2018 जुलैचा महिना आहे. 1 जुलै कॅश इन हँड, कॅश एट बँक 17,500 and 17,500 and 5,000. ओके. कॅश इन हँड, कॅश एट बँक हे आहेत ओपनिंग बॅलन्सेस. इज दॅट क्लिअर? आणि ओपनिंग बॅलन्स नेहमी पॉझिटिव्ह वाले कुठे येतात? डेबिट साईडला. म्हणजेच काय? रिसिप्ट साईड मध्ये 2018 1 जुलै टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. इज दॅट क्लिअर? कॅश कॉलम मध्ये कॅश बॅलन्स 17,500 आणि बँक कॉलम मध्ये बँक बॅलन्स 5,000. म्हणजे ह्या क्षणाला आपल्या खिशामध्ये 17,500 रुपये आहेत आणि आपल्या बँकेमध्ये 5,000 रुपये आहेत. ठीक आहे. आता बघा 3 जुलै परचेस गुड्स फॉर कॅश. काय केलं आपण? परचेस. काय परचेस केलं? गुड्स. म्हणजे आपण परचेस अकाउंट लक्षात ठेवतो ना जर्नल मध्ये. आता कॅशबुक जेव्हा आपण लिहितो तेव्हा फक्त दोनच गोष्टींचा विचार करायचा की रिसिप्ट आहे का पेमेंट आहे. म्हणजे पैसा आला तो रिसिप्ट, पैसा गेला तर पेमेंट. ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्ही गुड्स परचेस केले. मग जेव्हा आपण गुड्स परचेस करतो तेव्हा पैसा येणार आहे की जाणार आहे? जाणार आहे, कारण तो द्यावा लागेल. बरोबर की नाही? मग हे कुठे लिहिणार आपण? पेमेंट साईडला लिहिणार. आणि पेमेंट साईडला आपल्याकडे दोन कॉलम आहेत, कॅश कॉलम आणि बँक कॉलम. तर कुठल्या कॉलम मध्ये लिहिणार आपण? कॅश कॉलम मध्ये. म्हणून मी इथे PC लिहिलं. PC म्हणजे पेमेंट साईड कॅश कॉलम. पेमेंट साईड कॅश कॉलम. इज दॅट क्लिअर? परफेक्ट. मग इथे पहिल्यांदा लिहितो तेव्हा नेहमी इयर लिहायचं. ठीक आहे. 3 जुलै बाय परचेस अकाउंट. इज दॅट क्लिअर? आणि कॅश कॉलम मध्ये 3,000. समजलं कसं लिहायचंय? पुढची एंट्री बघा. रिसिव्ड चेक फ्रॉम अरुण. आपल्याला काय मिळालं? चेक. कोणाकडनं मिळाला? अरुण. मग इम्पॉर्टंट काय आहे? अरुण. आता मला सांगा, जेव्हा आपल्याला समोरचा व्यक्ती चेक देतो तेव्हा आपल्याकडे पैसे येतात की आपल्याकडनं पैसे जातात? येतात. रिसिप्ट आहे म्हणजे रिसिप्ट आहे. आता चेक जेव्हा मिळतो तेव्हा पैसे कुठे येतात? बँकेमध्ये. मग आरबी म्हणजे काय? रिसिप्ट साईडला लिहायचं. काय कुठल्या कॉलम मध्ये लिहायचं? बँक कॉलम मध्ये. म्हणून RB. मग इथे येणार आपण रिसिप्ट साईडला. पहिला तर डेट लिहिणार. इट इज 5 जुलै टू अरुण अकाउंट. बँक कॉलम मध्ये लिहायचंय आपल्याला. आपल्याला चेक मिळाला 10,000चा. इज दॅट क्लिअर? समजलं? सिंपल. पुढे सोल्ड गुड्स फॉर कॅश. सोल्ड गुड्स म्हणजे सेल्स आलं ना इकडे. मग आता माल विकला, गुड्स विकले, ही रिसिप्ट आहे की पेमेंट आहे? बरोबर ना. विकल्यानंतर पैसा येतो म्हणून रिसिप्ट. पैसा कसा आला? कॅश. म्हणून मग काय? RC. रिसिप्ट साईडला कॅश कॉलम. क्लिअर आहे? सो 8 जुलै टू सेल्स अकाउंट
कॅश कॉलम मध्ये 8,000. सिंपल. पुढे अरुण's चेक डिपॉझिटेड इनटू बँक. अरुणचा जो चेक आहे तो बँकेत डिपॉझिट केला. आता इकडेच आपल्याला एंट्री मिळालेली ना की अरुणकडनं चेक मिळाला. ज्या वेळेला आपल्याला चेक मिळतो आपला अकाउंटंट एंट्री पास करतो. आता रियालिटीमध्ये चेकचे पैसे ऍक्च्युअल मध्ये केव्हा मिळणार, जेव्हा तो चेक बँकेत आपण भरू आणि मग बँकेमध्ये ते पैसे येतील. आपण असं नाही करत. अकाउंटंट काय बोलतो, डॉक्युमेंट आलं ना चेक, चेक रिसिव्ड म्हणजे कॅश रिसिव्ड, तर त्यांनी एंट्री ऑलरेडी पास केली. मग आता आपण चेक जेव्हा बँकेत भरला त्याची कुठली फायनान्शियल एंट्री नसते. सो ह्याची कुठली पण एंट्री नाही आहे. इज दॅट क्लिअर? कॉस्ट चेक बँकेत डिपॉझिट केल्याशिवाय बँकेत पैसे येणारच नाहीत ना. आता माझ्या हातात 1 करोडचा चेक आहे पण तो मी बँकेतच नाही भरला, मग पैसे कसे येणार? आलं लक्षात तुमचं? त्यामुळे ही एंट्री नाहीये हे लक्षात घ्या. अमाऊंट पण नाहीये इकडे, असती तरी एंट्री नसती. ठीक आहे. पुढे परचेस गुड्स अँड पेड बाय चेक. काय केलं? परचेस. कसं पे केलं? चेक. बरोबर की नाही? आता मला सांगा, गुड्स परचेस करणं रिसिप्ट असतं की पेमेंट असतं? पेमेंट असतं. पैसे जातो मग पेमेंट साईडला कोणत्या कॉलम मध्ये येणार? कॅश कॉलम की बँक कॉलम? बँक कॉलम. का? कारण चेक दिला ना आपण इकडे. मग आता पेमेंट साईडला यायचं आपण. 12 जुलै बाय परचेस अकाउंट, बँक कॉलम मध्ये लिहायचं 20,000. ठीक आहे, क्लिअर आहे? नंतर पेड एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस थ्रू बँक. काय पे केले? इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्स. कसे पे केले? बँक. मग ही रिसिप्ट आहे की पेमेंट आहे? वर्ड आला ना इकडे, पेड म्हणजे पेमेंट, म्हणजे पेमेंट साईडला लिहायचं. कुठल्या कॉलम मध्ये लिहायचं? कारण तो बोलतोय ना बँकेतनं पे केली आपण. मग परत इथे येतो 15 जुलै बाय इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्स अकाउंट 1,000. आर वी क्लिअर ऑन दिस? पुढे कॅश सेल्स म्हणजे गुड्स विकले ना आपण. येस. मग आता सांगा ही रिसिप्ट आहे की पेमेंट आहे? हा, माल विकला पैसा आला. कोणत्या कॉलम मध्ये लिहायचं? आर सी, कॅश कॉलम. मग 15 जुलै टू सेल्स अकाउंट. ओके, 18 जुलै बस. ₹7,000. थँक्यू. ठीक आहे. आता बघा एक इम्पॉर्टंट ट्रान्झॅक्शन इथे आता आपल्याकडे. काय लिहिलंय? हा. काय डिपॉझिट केलं असेल? कॅश. बरोबर ना? आता बघा, आपल्याकडे कॅशचा एक पॉकेट आहे. ठीक आहे. आणि आपल्याकडे बँकेचं एक पॉकेट आहे. खिसे खिसे. ओके. समजा माझं ड्रॉइंग एवढं चांगलं नाहीये. हे आपलं शर्ट आहे, दिसतं ना शर्टासारखं. आता याच्यात ना 100च्या 2 नोटा होत्या. ह्यातनं एक नोट काढून मी याच्यात टाकली. ठीक आहे. मग आता मला सांगा, ही स्टेप व्हायच्या आधी इकडे ₹200 होते.
आता ही स्टेप झाल्यानंतर इकडे 100 आणि इकडे 100, एकंदरीत माझ्याकडे किती रुपये राहणार आहेत? 200 रुपये. म्हणजेच काय, व्हॅल्यू वाईज काहीच बदललं नाही. व्हॅल्यू वाईज काही बदललं नाही, पण पॉकेट वाईज तर बदललं ना. काय झालं, एका खिशातनं पैसा दुसऱ्या खिशात गेला, पैसा आपलाच आहे, खिसे पण आपलेच आहे. मग ह्या सिच्युएशनला आपण कॉन्ट्रा म्हणतो. काय म्हणतो? कॉन्ट्रा. आर वी क्लिअर ऑन दिस? तर थोडं समजून घेऊया या गोष्टीला. कॉन्ट्रा एंट्री, दोन प्रकारच्या कॉन्ट्रा एंट्रीज. एक, कॅश मधून बँकेत पैसे भरले, दुसरी बँकेत पैसे परत घेऊन आलो. तो ही जी एंट्री आहे आता आपण बघतोय ती कॅश डिपॉझिटेड इन बँक, हा एक कॉन्ट्रा आहे. आणि दुसरा कॅश विड्रॉन फ्रॉम बँक, हा दुसरा कॉन्ट्रा आहे. ठीक आहे, मग ही जी एंट्री आहे ही आहे कॉन्ट्रा एंट्री. आता बघा, बँकेत पैसे भरले, रिसिव्हर कोण आहे? बँक. बरोबर की नाही? गोज आउट काय होते? कॅश. म्हणजेच काय, बँक डेबिट कॅश क्रेडिट, येस ऑर नो? म्हणजेच काय, आरबी बँकेच्या रिसिप्टला गेलं आणि पीसी कॅश मधनं पेमेंट झालं, येस ऑर नो? आरबीपीसी. आता दुसरं, बँकेत पैसे काढून आपण आपल्याकडे घेऊन आलो, म्हणजे कॅश कम्स इन डेबिट, बँक गिवर क्रेडिट. आपल्याकडे रिसिप्ट आली, बँकेने काय केलं? पेमेंट. रिसिप्ट आली कॅशची, पेमेंट गेलं बँक मधनं. सो आरसीपीबी. मग हे दोन कॉन्ट्रा. मग हा जो कॉन्ट्रा आहे वरचा, कॅश डिपॉझिट इन टू बँक, म्हणजे काय, बँकेला रिसिप्ट मिळाली आणि कॅश मधून काय झालं? पेमेंट. मग दोन एंट्रीज आहेत आपल्याकडे. कॉन्ट्रामध्ये आपल्याला दोन इफेक्ट लिहायचे, मग दोन वेगवेगळे इफेक्ट. ओके, पहिला रिसिप्ट वाला इफेक्ट, बँकेला रिसिप्ट मिळाली 24 जुलै, बँकेला रिसिप्ट कोणती मिळाली? कॅशची. मग इथे मी काय लिहिलं? कॅश. बरोबर आहे. इकडे कॅश लिहून मी कॅश कॉलम मध्ये लिहू शकत नाही, पाप आहे. कुठे लिहायचंय? बँकेमध्ये. पण आरबीचा इफेक्ट द्यायचा ना आपल्याला. अमाऊंट किती आहे? 10,000. इथे लिहायचं सी, सी फॉर कॉन्ट्रा. हा झाला पहिला इफेक्ट. क्लिअर आहे? दुसरा इफेक्ट काय झालं? पेमेंट झालं ना आपलं कॅश मधून. मग इकडे यायचं सेम डेट, 20 जुलै, बाय बँक, 10,000. क्लिअर आहे ते दोन्ही ट्रान्झॅक्शन? लक्षात घ्या. हे दोन्ही कॉन्ट्रा इफेक्ट्स आहेत. आपल्या कॅश मधनं पैसे गेले म्हणून कॅश मध्ये पेमेंट केलं, कुठे गेले? बँकेत, म्हणून इथे लिहिताना काय लिहिलं? बाय बँक. आपल्या बँकेत पैसे आले, कसे आले? कॅश मधून, म्हणून इथे काय लिहिलं? टू कॅश. आरबी आणि पीसी. क्लिअर आहे दोन्ही इफेक्ट्स? एनी कन्फ्युजन? दोन प्रकारचे कॉन्ट्रा लक्षात ठेवा, नंतर नोटबुक मध्ये पण लिहा. पुढे पुढे काय दिलंय? पेड. पेड म्हणजे पेमेंट. काय पे केलं? जनरल एक्सपेन्स. कसे पे केले असतील? कॅश मधून, टीसी. बरोबर ना? मग पेमेंट साईडला इथे आलो मी, आणि 20 जुलै इथे लिहिलं, 24 ना, बाय जनरल एक्सपेन्सेस ₹500. क्लिअर आहे? परफेक्ट. नंतर रिसिव्ड कमिशन बाय क्रॉस चेक. काय मिळालं? कमिशन. कसं मिळालं? चेक, म्हणजे रिसिप्ट आहे. कोणती रिसिप्ट आहे? बँकेची. क्लिअर? रिसिप्ट साइड मध्ये 27 जुलै टू
कमिशन रिसीव्ड अकाउंट ₹6,000. क्लिअर. पुढे पेड रेंट, पेमेंट ना, कोणतं पेमेंट? कॅश पेमेंट. मग इकडे आलो मी 29 जुलै बाय रेंट अकाउंट 2,000. ठीक आहे. पुढे विड्रीव कॅश फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज म्हणजे ड्रॉइंग्स. पेमेंट झालं ना. कसलं पेमेंट झालं? कॅश पेमेंट. सो 30 जुलै बाय ड्रॉइंग्स अकाउंट 1,200. And last, paid wages, payment in cash. So 31st July by wages account ₹6,000. क्लिअर आहे एवढं? आता काय झालं? संपलं ना सगळं. सगळं संपल्यानंतर जिथे सगळ्यात जास्त लिहिलंय आपण ज्या साईडला, तिथे 2-3 लाईन सोडायच्या आणि 2 लाईन पार करायच्या. आणि ही काय आहे? टोटल. आता काय करायचं? इंडिव्हिज्युअल टोटल घ्यायची सगळ्या कॉलमची मिळून पेन्सिलने. इज दॅट क्लिअर? तही बघा, 5, 10, 15, 15 आणि 10, 25, 25 आणि 6, 31, 31,000. 7 आणि 8, 15, 15 आणि 7, 22, 22 आणि 10, 32, 32 आणि 500, ₹32,500. ओके. सेम इकडे पण करायचं. इकडे 21,000 आणि इकडे 3 आणि 1, 13, 13, 13 आणि 2, 15, 15 आणि 16, 16 आणि 7, 22, 22 आणि 7, ₹22,700. केली टोटल. आता सगळ्यात मोठी टोटल जी आहे कॅश कॉलम बघा, 32,500 दोन्ही बाजूला. आठवतं ना लेजर बॅलन्सिंग करायचो आपण? मग इकडे बॅलन्स येणार ना आपला. सो 32,500 वजा 22,700. 15तनं 7 गेले, 8 उरले हात चाल 1, 12तनं 3 गेले, 9 उरले हात चाल 1, 0, ₹9,800 इकडे. आता बँक मध्ये पण रिसिप्ट साईडच मोठी आहे ना इथे. 31,000, 31,000, 31 10,000. जुलैचा शेवटचा दिवस आहे 31 जुलै बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. इज दॅट क्लिअर? आणि मग पेन्सिलची टोटल रब करायची आणि इकडे यायचं. जुलैच्या नंतर काय येतं? ऑगस्ट. 1 ऑगस्ट टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 9,800 आणि 10,000 आणि आपला फॉर्मॅट जो आहे तो कम्प्लीट करायचा. इन द बुक्स ऑफ इथे दिलं नव्हतं म्हणून काय लिहिलं नाही. बघा ना, क्वेश्चन पूर्ण झाला पण काय लिहिलं. क्लिअर आहे? सम क्लिअर सगळ्यांना? ओके. आणि हे कॉन्ट्रा बघून घ्या. नोटबुक मध्ये लिहा. थिअरी आपण लिहिली ना काल, त्याच्यामध्ये लिहा कॉन्ट्राच्या एंट्रीज की बाबा 2 कॉन्ट्रा आहेत. एक आहे कॅश डिपॉझिटेड आणि एक आहे कॅश विड्रॉन. एक आहे कॅश डिपॉझिटेड, एक आहे कॅश विड्रॉन. पेज 173, क्वेश्चन नंबर 3.
On the following transactions in cash book of Messrs. Kamal Traders, बॅलन्स फॉर जुलै 2018, त्यांनी ओपनिंग बॅलन्स दिलाय आपल्याकडे. कॅश इन हँड अँड बँक अकाउंट, बँक करंट अकाउंट 8,000, हे आपले ओपनिंग बॅलन्सेस. सो इन द बुक्स ऑफ मेसर्स कमल ट्रेडर्स, बरोबर, 2018 1 जुलै टू balance brought down. Cash in hand 2,000, bank current account 8,000. Okay. Now cash sales rupees 3,000. Sales account, सेल केलं म्हणजे पैसे मिळाले, रिसिप्ट, कॅश रिसिप्ट. सो रिसिप्ट साइड 3 जुलै टू सेल्स अकाउंट रुपीज, सॉरी 2,300 ना. ओके. पुढे परचेस्ड गुड्स अँड अमाऊंट पेड बाय चेक. पेमेंट झालं, चेक पेमेंट झालं, सो पी. पेमेंट साइड 2018, it is 5th July by purchase account 6,000. Is that clear? By purchase account 6,000. Next, again cash sales RC, है ना. तो 8th July to sales account 10,000. Paid general expenses. पेड म्हणजे पेमेंट आणि कॅश पेमेंट. का कैश पेमेंट कारण काय सांगितलं नाही ना, कुछ भी नहीं बोला है तो हम कैश पेमेंट ही बोलेंगे. बाय जनरल एक्सपेंस अकाउंट रुपीज 700. ठीक है. सोल्ड गुड्स अँड अमाऊंट रिसिव्ड बाय चेक अँड डिपॉझिटेड इन टू बँक. मग इकडे काय आहे, सेल. रिसिप्ट आहे, कोणती रिसिप्ट, बँक रिसिप्ट. ठीक आहे. तो रिसिप्ट साइड 15th जुलै, 12th जुलै तर जनरल एक्सपेन्सेसचे होते ना. टू सेल्स अकाउंट, बँकेमध्ये लिहायचं 20,000. क्लिअर. नेक्स्ट, परचेस मोटर कार अँड पेड बाय चेक. काय परचेस केलं आपण, मी इकडे पण मोटर कारला लक्षात ठेवणार, कळलं का. फक्त गुड्सच्या वेळेला परचेस. चेक म्हणजे पेमेंट झालं, चेक पेमेंट झालं, हे पीबी. सो 18th जुलै बाय मोटर कार अकाउंट, बँकेतनं पेमेंट झालं 15,000. ओके. रिसिव्ड चेक, चेक रिसिव्ड फ्रॉम मृणाल डिपॉझिटेड इनटू बैंक. रिसिप्ट बैंक रिसिप्ट है ना. 20 जुलाई, 20 जुलाई टू मृणाल अकाउंट 15,000, सॉरी 10,000. क्लियर है. कॅश सेल्स अगेन रिसिप्ट आहे, कॅश रिसिप्ट आहे. तो 22nd जुलै, सॉरी रिसिप्ट साइड ना.
22nd July to sales account 7,000. क्लिअर. आता बघा इम्पॉर्टंट, मृणाल्स चेक रिटर्न डिसऑनर्ड. डिसऑनर्डचा अर्थ माहिती आहे काय? तुम्ही ऐकले चेक बाउन्स होतो. चेक बाउन्स होतो हा कॉमन टर्म आहे, बट टेक्निकली स्पीकिंग समजा आता यश आहे आणि दर्शन आहे. यशने दर्शनला एक चेक लिहून दिला ₹10,000. दर्शनने तो चेक त्याच्या बँकेत टाकला पैसे येणार म्हणून. बँकेने सांगितलं चेक बाउन्स झाला, म्हणजेच डिझॉनर्ड झाला. बाउन्स झाला म्हणजे काय झालं? डिझॉनर्ड झाला. म्हणजे काय? चेकचे पैसे नाही येणार आहेत आता. म्हणजे ज्या चेकचे पैसे येणार असं मला वाटत होतं, आता त्या चेकचे पैसे येणार नाही. मग चेक डिझॉनर का होतो हे थोडं जरा आपण एकदा समजून घेऊया. तर रिझन्स फॉर चेक डिझॉनर. ओके, तर सगळ्यात पहिला इनसफिशियंट बॅलन्स. म्हणजे यशच्या अकाउंटमध्ये फक्त ₹5,000 होते बँकेमध्ये आणि त्यांनी 10,000 चेक बाहेर देऊन टाकला. मग जेव्हा तो चेक क्लिअरिंगला गेला तेव्हा ह्याची बँक म्हणाली, अरे 10,000 चेक देऊ कुठून, ह्याच्याकडे तर फक्त 5,000 आहे. चुकीची इन्फॉर्मेशन, चेक बाउन्स. दुसरा इनअप्रोप्रिएट डिटेल्स. म्हणजे चेक बनवताना काही गडबड झाली किंवा ह्याचं नाव चुकीचं लिहिलं मी, ते दर्शन लिहायचं होतं तर दर्शनचं स्पेलिंग चुकवलं. ठीक आहे. किंवा सहीमध्ये गडबड केली किंवा तारखेत गडबड झाली किंवा चेक थोडा खराबच झाला. म्हणजे चेक बाउन्स व्हायची कारणं वेगवेगळी असू शकतात. असं नाही की पैसे नाहीत म्हणून बाउन्स झाला. देर कॅन बी डिफरंट डिफरंट रिझन्स की चेक कॅन्सल झाला. पण जेव्हा चेक कॅन्सल होतो, डिझॉनर होतो, तेव्हा पैसे मिळत नाहीत. मग आता मला सांगा, ज्या वेळेला मला मृणालकडनं चेक मिळालेला, बघा इकडे माझ्या अकाउंटंटनी काय केलं, एंट्री पास केली ना पैसे मिळाले म्हणून. बरोबर की नाही? काय एंट्री पास केली? त्याने हे गृहीत धरलं की पैसे मिळणारच आहेत. कधी गृहीत धरलं? 20 तारखेला. पण 25 तारखेला काय कळलं? पैसे मिळणार नाही. म्हणजे एंट्री लिहिली पैसे मिळाले ह्याची, ती बरोबर आहे का? नाही. काय करायला पाहिजे? कॅन्सल. बरोबर की नाही? बघा आता इथे कुठे गेली ती एंट्री, ही बघ, ही एंट्री आहे की नाही? आता कॅन्सल करू ना, काढून टाकू ना. ठीक आहे, चला काढून टाकतो. बस काढून टाकली. पण ज्या पद्धतीने मी ती काढली ती बरोबर आहे का? खाडाखोड गेली ना मी. अकाउंट्स मध्ये लक्षात ठेवा, क्लीन स्लेट नावाची गोष्ट. क्लीन स्लेटचा अर्थ काय? चूक सुधारायची असेल सुधारू शकता, पण जुन्या रेकॉर्डला तुम्ही हात लावू शकत नाही. मग मला या 10,000ला कॅन्सल करायचं. 10,000ची रिसिप्ट आहे. मग ह्याला झिरो करण्यासाठी मला पेमेंटमध्ये 10,000 दाखवायला लागतं. इज दॅट क्लिअर? म्हणजेच काय की जेव्हा पण डिसऑनर शब्द येतो तेव्हा बघायचा की पहिला काय लिहिलेलं, आरबी लिहिलेलं ना. मग आता मी काय लिहिणार? पीबी. उलट. क्लिअर? अशाने तो कॅन्सल होणार. तो 25 जुलै बाय मृणाल अकाउंट 10,000.
आता कसं रिसिप्ट 10,000 पेमेंट 10,000 10,000 मायनस 10,000 इज 0. दिस इज कॉल्ड ऍक्च्युअल कॅन्सलेशन. आणि इथे लिहायचं ब्रॅकेटवर चेक इज ऑन. इज दॅट क्लिअर? परफेक्ट. डिसऑनर म्हणजे काय? चेकचे पैसे नाही मिळाले, चेक कॅन्सल झालं फॉर सम ऑफ द अदर रिझन्स. रिझन्स काय असू शकतात? आयदर बॅलन्स नव्हता किंवा कुठली तरी माहिती चुकीची झाली. मग ती सही असून दे, नाव असून दे, काय करू शकतो. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? पुढे काय लिहिलंय? पेड रेंट, पेमेंट केलं. कसं पेमेंट केलं असेल? कॅश मध्ये. तर 28 जुलै बाय रेंट अकाउंट ₹2,000. चुकीचं कॉलम, कॅश कॉलम मध्ये द्यायचं. ठीक आहे. पेड टेलिफोन एक्सपेन्सेस बाय चेक, पेमेंट बँक पेमेंट ना. सो 29 जुलै बाय टेलिफोन एक्सपेन्सेस बाय चेक ₹500. आणि लास्ट कॅश विड्रॉन फ्रॉम बँक फॉर, म्हणजे काय आहे? ड्रॉइंग्स. पेमेंट झालं. कसलं पेमेंट झालं? बँक पेमेंट. सो 31 जुलै बाय ड्रॉइंग्स ₹2,000. क्लिअर आहे क्वेश्चन? आता काय करायचं आपल्याला? लाईन ड्रॉ करायची है ना. जिकडे संपलं तिथून 2 लाईन सोडून ड्रॉ करायचे. आणि काय करायचं? टोटल. पहिला टोटल कोणाची? पेन्सिलीची. ऑलवेज रिमेंबर, पहिला नेहमी पेन्सिल. इट इज 2 to 4, 4 plus 7 11, 11 plus 10 21 plus 3 21,300. ठीक आहे. आणि इकडे 4,700 आता त्या बँक मध्ये. इट इज 38,000. बरोबर. आणि इकडे 25 plus 6 31,500. ओके. नाव 21,300 दोन्ही बाजूला येणार ना. 21,300 वजा 4,700. 13तनं 7 गेले, 6 उरले, चल एक. 11तनं 5 गेले, 6 उरले, चल एक. आणि 16,600. आणि हा 38 minus 31,500 6,000. लास्ट डे 31 जुलै बाय बॅलन्स कॅरी डाऊन. आणि पेन्सिलचं रब करून टाकायचं. ओके. नेक्स्ट 1 ऑगस्ट टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 16,600 आणि 6,500. आणि इकडे तुमचं सम झालं कम्प्लीट. क्लिअर आहे? परफेक्ट. ओके. Question number 1 for homework. Okay. Question number 1 for your homework. Any doubts? Perfect.